इराण आणि इस्रायल युद्धासंदर्भातली। खरे तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने सर्वात मोठा दावा केला। कुठेही रेडिएशन नाही आणि हल्ल्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही असा दावा इराणचा आहे। आणि इराणच्या 3 आण्विक स्थळांवरती अमेरिकेने हल्ला केलाय, त्यामुळे या ठिकाणी रेडिएशन पसरण्याची भीती सध्या तरी व्यक्त केली जाते आहे। शिवाय बॉम्ब हल्ल्यामध्ये फोर्डो अणुतळाचं प्रचंड नुकसान झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं खोडून काढलाय। हल्ल्याआधीच फोर्डो केंद्रातील युरेनियमचा साठा काढण्यात आला होता असा दावा इराणकडून करण्यात आलाय। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रेडिओ ॲक्टिव्ह उत्सर्जन झाले नाही असं इराणनं म्हटलं। त्यामुळे अमेरिकन गुप्तचर संस्थांची मोठी चूक झाल्याची चर्चा आहे। अमेरिकन गुप्तचर संस्था आता इराणच्या अणुतळांची अचूक माहिती काढण्यात अपयशी ठरल्याचंही बोललं जातंय। तर इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली असून इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवरती हल्ले सुद्धा करण्यात आलेले आहेत। इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर सुद्धा करण्यात आलेला आहे। अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 अणु प्रकल्पांवरती शक्तिशाली बंकर ब्लस्टर बॉम्ब टाकलेले आहेत आणि या बॉम्बला GBU-57 सुद्धा म्हटलं जातं। GBU-57 हा 20 फूट लांब 13,600 किलो वजनाचा बॉम्ब आहे आणि हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो। इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशांकडे इतकं शक्तिशाली विमान आणि GBU-57 हा बॉम्ब नाहीये। हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो अशी माहिती आहे। इराणचे फोर्डो आणि नतांज हे असे 2 आण्विक तळ आहेत जे भूगर्भामध्ये जमिनीखाली उभारण्यात आलेले आहेत। मिसाईल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या साध्या बॉम्बने हे तळ उद्ध्वस्त होऊ शकत नाही। त्यासाठी GBU-57 सारख्याच बॉम्बची आवश्यकता आहे। तर 13,600 किलो वजनाचा हा एक बॉम्ब आहे। तर इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आला। हे बॉम्बर काय आहे बघूया। अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे। तर हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून आता अमेरिकेला इशारा दिलेला आहे। युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू अशी धमकी इराणनं दिलेली आहे। अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य आहेत असं इराणनं म्हटलं। इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। त्यामुळे आता मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याचीही शक्यता आहे। तर अमेरिकन इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशारा देखील त्यांनी दिला। जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलं असंही ट्रम्प म्हणाले। Strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवरील हल्ले तीव्र केलेत। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आलेत।
तेल अवीव सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलं जाते आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. तर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश जगे यांची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे बघूया. सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे. नक्कीच हे योग्य आहे, कारण अमेरिकेकडंच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा 6 वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलेला आहे. हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, ऑर अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे. यानंतर बघूयात पुढची बातमी. अमेरिकेच्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. जागतिक बाजारात तेल महागण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला दिसतेय. जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसणार आहे. तेलांच्या किमतीही वाढू शकतात. अमेरिकेविरोधात इतर देश देखील युद्धात उतरले तर तिसरं महायुद्ध सुद्धा सुरू होण्याची भीती सध्या तरी वर्तवली जाते. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. त्याआधी आपण आंतरराष्ट्रीय परिणाम जाणून घेतो. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात मोठी अस्थिरता सुद्धा निर्माण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय तेल बाजारासंदर्भातली अपडेट. तेल प्रति बॅरल किंमत $100 पार जाण्याची देखील शक्यता आहे. इराण आणखी गुप्तपणे अणुशस्त्र प्रकल्पाचा प्रयत्न सुद्धा करू शकतो अशी माहिती आहे. अमेरिकेविरोधात रशिया आणि चीन सुद्धा आक्रमक भूमिका घेऊ शकतात आणि हे युद्ध जे आहे ते वाढू शकतं अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते. पुढे एक राजकीय अपडेट. ठाकरे सेना आणि मनसे युती होण्याआधीच वादंग सुरू आहे. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. संजय राऊतांवर अशी घणाघाती टीका संदीप देशपांडे यांनी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. तर राजकारणात कुठेही उतावळेपणा चालत नाही असं म्हणत राऊतांनी देशपांडेंवरती पलटवार सुद्धा केलेला आहे. गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे. ताटातले जे चमचे असतात ना, त्यांनी चमच्याचंच काम करावं. त्यांनी बाहेरून घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये. असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. हे मी स्पष्ट करतो. त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही. जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पिटवतात सकारात्मक असल्याचा. पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही. त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही. मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. हे दोन भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही. हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही. म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे. कोण काही म्हणेल याला गबाळ आणि त्याला अर्थ नाही. सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. किल्ल्यातील शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचलेली होती आणि या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला बंद करण्यात आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. तर राजकोट हा किल्ला खरं तर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला ना. माजी आमदार वैभव नाईक
यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ जमीन खचल्यानं किल्ला पर्यटनासाठी बंद केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाला पुतळा कोसळण्याची भीती आहे का, असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केलेला आहे. 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता. आज जे काम सार्वजनिक विभागाने केलंय त्या सार्वजनिक विभागाच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही, हे आता 22 जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्यावरून दिसून येत आहे. समुद्रापासून दूर आहे, समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही, परंतु जो 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्या वेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे. यानंतर पुढे बातम्या वारी संदर्भातल्या. पंढरपूरच्या वारीतला रिंगण सोहळा हा भक्ती परंपरा आणि एकात्मतेचा संगम आहे. तो वारकऱ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा पवित्र आणि विस्मरणीय अनुभव. मात्र पंढरपूरमध्ये रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा होता तो सायकल वारकरी शिस्तीप्रमाणे 4,000 सायकलस्वार यांनी हरिनामाचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पडला. याच सायकल रिंगण सोहळ्याची टोलच्या माध्यमातून घेतलेली दृश्य खास वैष्णवां संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही वेळे. एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालताय. पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार पडणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाट पार करणार आहे. सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवेघाट ओलांडतील. पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवेघाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण आहे. नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात, पण माऊलींच्या साथीनं आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी सहजरित्या पार करतात. पुढची बातमी जरा वेगळी आहे. 1 लाखांची स्कूटी आणि त्या स्कूटीच्या नंबर प्लेटसाठी एका व्यक्तीला तब्बल 14 लाख रुपये मोजावे लागलेत. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे आणि हा पठ्ठ्या नेमका कुठला आहे, पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. 1 लाखाची स्कूटी, 14 लाखांची नंबर प्लेट. चाराण्याची कोंबडी, 12 मसाला. VIP नंबर प्लेट साठी काय पण. हौस भागवण्यासाठी माणूस काही करू शकतो, त्यामुळेच हौसेला मोल नसतं असंही म्हटलं जातं. हिमाचल प्रदेशचे संजीव कुमार यांच्या कृतीनं त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. संजीव कुमार यांनी 1 लाखाची स्कूटी खरेदी केली आणि त्यानंतर स्कूटीला VIP नंबर प्लेट मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल स्कूटीच्या रकमेच्या 14 पट म्हणजेच 14 लाख रुपये खर्च केले. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. नेमकं हे काय प्रकरण आहे ते पाहूया. HP 21C0001 हा संजीव कुमारांच्या स्कूटीचा VIP नंबर आहे. स्कूटीची मूळ किंमत 1 लाख रुपये, तर स्कूटीच्या नंबरसाठी तब्बल 14 लाख रुपये मोजावे लागले. स्कूटीच्या नंबरसाठी आतापर्यंत देशातील सर्वात महागडा लिलाव आहे. ऑनलाईन लिलावात 13.5 लाखांची दुसरी महागडी बोली लागली होती. हिमाचल प्रदेशातील या लिलावाची संपूर्ण देशभरात चर्चा होते. परिवहन विभागाच्या या लिलावानंतर 14 लाख रुपये थेट राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झालेत. यावर संजीव कुमार काय म्हणालेत ते पाहूया. मला VIP नंबर प्लेट मिळवण्याचा छंद आहे, त्यामुळे पॅशनची किंमत नसते. जर तुम्हाला काही हवं असेल तर त्याची किंमत पाहू नका, असं विधान संजीव कुमार यांनी केलंय. दरम्यान सोशल मीडियावर प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात.
काहींनी याला 4 आण्याच्या कोंबडीसाठी 12 आण्याचा अनावश्यक खर्च असा चिमटा काढलाय, तर काहींनी व्हीआयपी कल्चर म्हणून याला संबोधलंय. मात्र हौसेला मोल नसतं, हौसेसाठी काय पण, हे संजीव कुमार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि यानंतर पुढे आता घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. येवला शहरामध्ये आनंद हार्डवेअर या दुकानामध्ये चोरट्यानं प्रवेश करून तब्बल 40,000 रुपयांची चिल्लर आणि काही रोकड लंपास केली. या चिल्लर चोराचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. वारंवार होत असलेल्या या चोरांमुळे चोरटे पोलिसांना आव्हान देत आहे का, हा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे वारणा धरणामध्ये 56.29% पाणीसाठा जमा झालाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत 8.73 म्हणजे 8.9 TMC पाणीसाठा वाढलाय. पुणे जिल्ह्यातील कल्याण गावामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. सिंहगड पायथ्यालगत परिसरातील बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये घबराट आहे. बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी सध्या नागरिक करताना दिसत आहे. वेल्डन सीए साहब या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 27 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वेल्डन सीए साहब हा चित्रपट सीए इच्छुकांबद्दल आहे आणि या चित्रपटाचं लेखन आणि सर्जनशील निर्मिती सीए आदित्य त्रिवेदी यांनी केली आहे. सर्वेश कुमार सिंग या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडलं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचं पॅनल आणि शरद पवार यांचं पॅनल यांच्यामध्ये थेट लढत होती आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिंदे सेनेकडून बॅनर लावण्यात आले. ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात व्यस्त असा त्यावर मजकूर आहे. बॅनरवरती शिंदेंच्या कामाचे फोटो दिसतात, तर उद्धव ठाकरेंच्या हातात एक सिलेंडर असलेलं व्यंगचित्र सुद्धा दिसतंय आणि त्यांना डिवचण्यात आलेलं आहे. मुंबईत मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. बॅनरवरती नितेश राणेंचा हिंदू गब्बर असा उल्लेख आहे. कलानगर परिसरात नितेश राणेंसाठी ही बॅनरबाजी केली असल्याचं दिसतंय. दादर शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांकडून एक बॅनर लावण्यात आला. पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचा हा बॅनर आहे. हा बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक थांबून हा बॅनर बघतायत. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकदही वाढली. यानंतर आता बातमी महत्त्वाची आहे आणि आता लाडक्या बहिणींना थेट बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. मात्र हे कर्ज नेमकं किती असेल, कसं दिलं जाईल, सर्व काही जाणून घेणार आहोत आपण या रिपोर्टच्या माध्यमातून. तर पाहूयात लाडक्या बहिणींसाठीची ही एक खुशखबर. लाडक्या बहिणींना खुशखबर. लाडकीला मिळणार बिनव्याजी कर्ज. 1 लाखांपर्यंत कर्ज मिळणार. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500चा हप्ता दिल्यानंतर आता बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आखण्यात येते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क 0% व्याज दरानं 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुंबई बँक प्रयत्न करणार असल्याचं मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय. शासनाच्या 4 महामंडळातील विविध योजनांमधून कर्जावर सवलत देण्यात येणार आहे. पर्यटन महामंडळाची आई योजनेसह अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठींचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो.
ज्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील त्या महिलांना 0% व्याज दरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं. व्याजाचा परतावा संबंधित महामंडळांकडून मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, असं मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय. ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात, ज्यांचं अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे, त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे. त्या जर या मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर 0% व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 4ही महामंडळांचे संचालक आणि संबंधित खात्याच्या सचिवांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे. एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. हा या योजनेमागे उद्देश आहे. त्यामुळे लाडकीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारचे सुरू असलेले प्रयत्न किती यशस्वी होत आहेत तेच पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.